SC ST आरक्षण के खिलाफ में समूचे भारत में आज भारत बंद का आयोजन किया गया है। भारत बंद के इस आयोजन के अंदर में बहुजन समाज पार्टी की सुप्रीमो बहन मायावती जी इन्होंने समर्थन घोषित किया है। उसी को कड़ी नज़र रखते हुए आज चंद्रपुर में बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता यहाँ रास्ते पर उतरकर सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया उसके खिलाफ में यहाँ आंदोलन कर रहे हैं। आइए जानते हैं इनकी मांगे क्या है और किस तरीके से यह लोग यहाँ पर अपना धरना प्रदर्शन कर रहे हैं। किस तरीके से आप यहाँ पर धरना प्रदर्शन कर रहे हैं? बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी ने आज के दिन जो 21 अगस्त 2024 को जो भारत बंद का बुलाया गया है उसको समर्थन घोषित किया है और उन्होंने अपने पूरे देश भर में ये निर्देश दिए हैं कि बंद का किसी भी तरह में हिंसक परिवर्तन ना हो। उन्होंने कहा है कि शांतिपूर्ण तरीके से आप बंद करोगे। सम्माननीय कलेक्टर साहब, हर जिले के कलेक्टर साहब को आप एक निवेदन दोगे जिसमें यह ज्ञापन दिया गया है कि 1 अगस्त 2024 को सम्मान्य सुप्रीम कोर्ट ने SC ST वर्गीकरण और SC ST क्रीमिलियर के नाम से जो बिल पारित किया है वो पूरी तरह से असंवैधानिक है और SC और ST के जो हित है वो पूरी तरह सुरक्षित रखने के लिए संविधान में जो 9वां अनुसूची है उसमें इनके हितों को रखा जाए। और वो जो भी बातें हैं कि बहन जी ने 4 अगस्त 2024 को इन बातों को समझकर प्रेस कॉन्फ्रेंस लिया कि इस तरह से अगर सुप्रीम कोर्ट आदेश देती है तो SC ST का वर्गीकरण करने के लिए राज्यों को जो सहूलियत दी गई है इससे एक अराजकता पूरे देश भर में निर्माण हो जाएगी। स्थानिक जो राज्य है अपने अपने तरीके से SC और ST को वर्गीकृत करके उनमें भेदभाव निर्माण करने का काम करेंगे जिससे संविधान किसी भी स्तर पर लागू किया नहीं जा सकता। इसलिए संविधान को पूरी तरह से अबाधित रखने के लिए जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने SC ST OBC को किसी भी तरह का अहित न होते हुए उनके जो हितों को ध्यान में रखते हुए संविधान लिखा है उसे किसी भी तरह की छेड़छाड़ ना हो और आप जो भारत बंद का समर्थन कर रहे हो उसमें किसी भी तरह की हिंसा ना हो, ऐसा बहन जी ने हमको निर्देश दिया है। और अहिंसक तरीके से हमने अभी चंद्रपुर के सम्मान्य कलेक्टर साहब को निवेदन दिया है बहुजन समाज पार्टी की तरफ से और उन्होंने जो हमसे सवाल पूछे हमने उनका जवाब दिया और उनको हमने कहा कि हम अहिंसक तरीके से इस बंद का समर्थन कर रहे हैं। जो 1 अगस्त 2024 को जो सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है कि SC ST के आरक्षण के अंदर क्लासिफिकेशन, इसके विरोध में आज चंद्रपुर में जितने भी पुरोगामी संगठन है SC ST OBC की तरफ से आज धरना आंदोलन का आयोजन किया गया है। आयोजन इसलिए किया गया है कि जो निर्णय दिया गया है SC ST आरक्षण में वर्गीकरण ये असंवैधानिक है। संविधान के कलम 341 से 342 के मुताबिक ये जो करने का अधिकार है खाली राष्ट्रपति और संसद को है, लेकिन ये जो संविधान में जो कलम बना हुआ है इसके ऊपर अतिक्रमण हो गया है, सुप्रीम कोर्ट ने किया है। और जो SC ST का ऑलरेडी जो 15% और 7.5% जो 22.5% वो अभी तक भरा गया नहीं और उसमें क्लासिफिकेशन कर रहे हैं, ये गलत बात है। तो हम चाहते हैं कि संसद में उठना चाहिए था। जब ये निर्णय दिया गया तो संसद का अधिवेशन चालू था, संसद के अंदर एक स्पेशल अधिवेशन लेके इसके ऊपर घटना दुरुस्ती करना जरूरी था, लेकिन इसके ऊपर जिन जिन लोगों ने बोला था कि 400 पार आपकी बार उन लोगों ने कुछ नहीं किया और जो लोगों ने हमको संविधान दिखाकर सत्ता में बैठ गए हैं, जो चुन के आए हैं, उन्होंने भी कुछ नहीं किया। जो कांग्रेस विरोधी पक्ष नेता है उन्होंने भी इसके ऊपर अभी तक कोई सवाल खड़ा नहीं किया। इसलिए हम SC ST OBC भाइयों का एक कर्तव्य बनता है कि हमारे जो भी लोग मतलब उम्मीदवार चुन के गए हैं उनके ऊपर प्रेशर लाए, दबाव लाए और संसद का स्पेशल अधिवेशन बुला के इसके ऊपर घटना दुरुस्ती की जाए। आज समूचे भारत बंद का आयोजन किया गया है, उसी के तहत में चंद्रपुर में भी एक यहाँ पर धरना प्रदर्शन किया जा रहा है। हमारे साथ में इस वक्त SC ST का वर्गीकरण ना हो इसके खिलाफ में यहाँ पर हमारे साथ में सेवानिवृत्त पुलिस अधिकारी अंबोरी जी है। आइए जानते हैं उनकी प्रतिक्रिया क्या है। 1 ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने SC ST रिझर्वेशनमध्ये वर्गीकरणाबाबत जो निर्णय आलेला आहे तो समाजामधल्या विविध घटकामध्ये जो वाद लावणारा निर्णय आहे आणि त्यासाठी इथे धरणे आंदोलन सगळ्या SC आणि ST मधल्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांच्याकडून करण्यात येत आहे। यामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे
जो वाद होणार आहे तो अत्यंत वेगळा समाजामध्ये मेसेज जाईल आणि सत्ताधाऱ्यांना कोर्टाच्या मार्फत समाजामध्ये कसं वेगळं वेगळं करता येईल आणि गट कसे निर्माण करता येतील आणि पुढे आपल्या भविष्यामध्ये त्यांना त्यांचा राजकारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल या पद्धतीनं तो सुप्रीम कोर्टाकडून निर्णय लागलेला आहे आणि याबाबत मी निषेध करतो आणि हा निर्णय रद्द झाला पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी आहे. आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन चालू केलं आहे. याच्याच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि याच्यासारख्या अनेक संघटना सोबत आहेत. जवळपास 25-30 संघटना घेऊन आम्ही हे धरणे आंदोलन इथे चालू केलं आहे. 21 तारखेला भारत बंदच्या समर्थनार्थ आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम इथे घेतला आहे आणि याचा महत्त्वाचा जो उद्देश आहे, मुख्य जो उद्देश आहे तो हा आहे की सुप्रीम कोर्टाने जो SC ST क्रिमिनल लागू करण्यावर, उपवर्गीय करण्यावर जे अबकडाची जी भाषा वापरलेली आहे तर त्याच्यात म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हे काही लागू होऊ शकत नाही. त्यांनी SCच्याच जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचं संविधान आज सर्वश्रेष्ठ असून बाबासाहेबांच्या संविधानानुसार आजपर्यंत ज्या SC STना सवलती मिळत होत्या, OBCना सवलती मिळत होत्या त्या जशा तशा ठेवून आणि ज्या तशा ठेवायला पाहिजे आणि त्या निमित्ताने आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदया तसेच प्रधानमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आज देणार आहोत. तर तिथे आम्ही 6 मागणी केलेली आहे. त्या 6 मागण्या मान्य झाल्या पाहिजे. त्या संबंधात आम्ही इथे धरण्यासाठी बसलो आहोत आणि त्याच्यावर त्यांनी ह्या मागण्या लवकरात लवकर मंजूर नाही केल्या तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू. एवढंच बोलतो, इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. देशातील सर्व अनुसूचित जाती आणि जनजाती या प्रवर्गातील सर्व जनतेला याद्वारे आम्ही चंद्रपूर येथील आरक्षण बचाव कृती समितीतर्फे आम्ही आवाहन करतो की राज्यघटनेला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि आता नुकताच आलेला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे तो निश्चितच अत्यंत घातक आहे. त्याचं कारणही असं की भारतीय राज्यघटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं एक विजन दिलं आणि भारतीय राज्यघटनेला कास्टलेस सोसायटी अपेक्षित आहे. जातीविरहित समाज रचना निर्माण करणे हे राज्यघटनेचे उद्दिष्ट असताना जातीमध्ये वर्गीकरण करून त्या जातीच्या भिंती मजबूत करणे म्हणजे भविष्यामध्ये हा समाज, भारतीय समाज, ही न्यायव्यवस्था कोणाकडे नेत आहे याचं स्पष्टपणे संकेत दिसून आलेले आहेत. मग पूर्वाश्रमीची जाती व्यवस्था आपल्याला अपेक्षित आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. अनेक जातींना एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग तयार केला. त्याचप्रमाणे अनेक जातींचा अभ्यास करून अनुसूचित जमातीचा एक प्रवर्ग तयार केला आणि अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गाला जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे ते आर्थिक आधारावर नसून ते सामाजिक मागासलेपणावरती आहे आणि अजूनही सामाजिक मागासलेपणा 21व्या शतकामध्ये सुद्धा 22व्या शतकाकडे वाटचाल करत असताना 21व्या शतकामध्ये सुद्धा सामाजिक मागासलेपणा हा निश्चितपणे कमी झालेला नाही आहे. अजूनही अनुसूचित जाती किंवा जमातीच्या माणसाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जाते जो दृष्टिकोन 70 वर्षापूर्वी होता किंवा 100 वर्षापूर्वी होता. म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या या देशभरामधला जर विचार करायला गेला तर 15% आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 7.5% आहे. अजूनही शासकीय प्राधिकरणांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रवर्गांना पुरेसं असं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. आज न्यायालयीन स्थितीचा जर विचार करायला गेला तर न्यायालयामध्ये किती अनुसूचित जाती आणि जमातीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक शासकीय केवळ ते न्यायालयीनच बाब नाही
तर प्रत्येक शासकीय प्राधिकरणांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचा अनुशेष 70 वर्षामध्ये भरला गेलेला नसताना जर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अशा प्रकारचे वर्गीकरण करण्याचा निर्णय येत असेल तर निश्चितपणे आमच्या संवैधानिक अधिकारावरती हा मोठा आघात झालेला आहे। आम्हाला जे संवैधानिक अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत त्यामध्ये आमचा वाटा तर सोडाच, पण जे काही थोडंफार मिळालेलं आहे ते थोडंफार मिळालेलं सुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे। कारण जे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे। या देशाच्या प्रत्येक प्राधिकरणामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीला त्याच्या लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे, वाटा मिळाला पाहिजे, हे समानतेचं तत्त्व आहे। आणि अशा प्रकारचं होत असेल तर इथे समानतेच्या तत्त्वाचं सुद्धा उल्लंघन होत आहे। एक काळ असा येईल किंवा पुढे भविष्यामध्ये याचे दुर्गम्य परिणाम असे होऊ शकतात की समजा वर्गीकरण केलं, इम्पिरिकल डाटा तर आज उपलब्ध नाही आहे, परंतु वर्गीकरण केलं तर अमक्या प्रवर्गातील एखादी उपलब्धच नाही असं म्हणून ती जागा सर्व जनरलनी भरल्या जाईल आणि त्यामुळे आधीच प्रतिनिधित्व नाही, पुन्हा हे प्रतिनिधित्व शून्याकडे जाईल। म्हणून ही बाब सर्व समाजाने एकत्र येऊन मोठं जनआंदोलन उभं करावं आणि आपल्या हक्काची लढाई मात्र आता आपण लढली पाहिजे। कारण कोणीतरी येईल आणि आपल्या हक्कासाठी लढेल ही भूमिका आता समाजाने सोडून दिली पाहिजे। आपल्याला आपल्याच हक्कासाठी स्वतःला लढायचं आहे। बुद्धाचा संदेश या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कामी येईल। अत्त दीपो भव। बुद्ध म्हणतात समस्या जर आहे तर समस्यावर उपाय आहे, पण त्या समस्येच्या उपायावरचा मार्ग मात्र आपल्याला स्वतः काढावा लागेल, एवढं मात्र नक्की। जय भीम, जय भारत। भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ज्या काही प्रोव्हिजन्स केले आहेत त्या प्रोव्हिजन्स त्यांच्या उन्नतीच्या दिशेने फार महत्त्वाचे आहेत। आणि ते करत असताना बाबासाहेबांनी कुठल्याही इतर लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही ही दक्षता घेतली आहे। त्यानंतर त्याच काळामध्ये जी काही प्रतिगामी विचारधारा आहे, ब्राह्मणवादी विचारधारा आहे, त्यांनी या संदर्भात त्यावेळेपासूनच हा तगादा लावला होता की अनुसूचित जाती जमातींना हे आरक्षण भेटलं हे चुकीचं आहे आणि त्याच्यावरती गदा आणले पाहिजे। त्यावेळेपासून सातत्याने त्या ब्राह्मणवाद्यांचं संघटन चालू होतं, संघर्ष चालू होता, कुटील डाव चालू होता आणि 2019 पासून खऱ्या अर्थानं त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांचं बहुमत जेव्हा संसदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये होतं त्यामध्ये त्यांनी एक कलम अमेंडमेंट करणं किंवा जाणून बुजून त्याला डिवसणं आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या असे स्टेटमेंट होत्या की हम तो सत्ता पर इसलिए आहे की हमको संविधान बदलना है। पण संविधान बदलणे ही इतकी साधी आणि सरळ गोष्ट नाही आहे, परंतु समाजातल्या इतर लोकांना SC ST लोकांना OBC लोकांना कुठेतरी विचलित करत ठेवायचं आणि त्या विचलित ठेवून आपलं काम करत राहायचं। आता जे आमचे जे काही आधी आमदार खासदार आहेत ते आमदार खासदारही भलेही ते अनुसूचित जाती जमातीच्या याच्यावर निवडून आले असतील पण खऱ्या अर्थाने ती संघिष्ट लोकांचे प्रतिनिधी करतात, त्यांच्यामुळे त्यांच्यावर बाइंडिंग आहेत आणि ते आमच्या समाजासाठी काही करू शकत नाही। आणि म्हणूनच हा जो रिझर्वेशन इन प्रमोशन आणि वर्गामध्ये वर्ग हे जी काही पूर्ण देशव्यापी आंदोलन चालू आहे या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो या पक्षाचा आणि या सरकारचा। आणि हा आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमच्या अस्तित्वाचा प्रश्न कुठेतरी स्थायी होणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। माननीय सुप्रीम कोर्टाने SC ST वर्गीकरण आणि SC ST क्रिमिनल जे अट आता लागू केली आणि त्याचे अधिकार राज्य शासनाला दिले त्या निषेधार्थ SC ST ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीने चंद्रपुरामध्ये मोठ्या प्रमाणात आज निषेध धरणे आंदोलन घेण्यात येत आहे। मी महात्मा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने या निषेध आणि या धरणे आंदोलनाला पाठिंबा देतो आणि ही जे अट लादलेली आहे ती अट शक्य तेवढ्या लवकर माननीय सुप्रीम कोर्टाने रद्द करावी, यावर फेरविचार करावा
आणि SC/ST लोकांना न्याय देण्याचं काम करावं असे मी आजच्या या प्रसंगी विनंती करतो आणि इथेच थांबतो. हा जो सुप्रीम कोर्टाचा SC/ST वर्गीकरणाचा जो रिझल्ट आलेला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे आणि निंदनीय आहे असं मी मानतो. ज्या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक्सेप्ट केलं, त्यांचे विचारावर चालले, तो समाज आज प्रगतिशील झाला, शिकले आणि नोकरीला लागले. पण इतर समाजांनी ते नाकारलं, देवदेवता करत ते तिथेच राहिले. याचा अर्थ असा नाही की सगळं आरक्षण SC समाज म्हणजे महार जो समाज आज बुद्धिस्ट जो आहे त्यांनीच लाटलं म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. म्हणून मी असं म्हणतो की जो सुप्रीम कोर्टाने जो रिझल्ट दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यांनी फेरविचार करावा आणि SC/STला न्याय द्यावा, अन्यथा हा संपूर्ण भारत पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर असोसिएशन पूर्ण पाठिंबा देईल असं मी जाहीर करतो. जय भीम, जय संविधान.